केमिकल आहे पाणी म्हणून टाकते गोरखा बघा हा विषय दोन प्रकारचा आहे. जे महाराष्ट्रामध्ये बूम काढा हो. हे लाईट बंद कर ना खंडू. बोला सर बोला. ही मांडण्याची आम्हाला गरज का वाटली. आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमागे राखतो, शेतीमध्ये कष्ट करतो, तो चारा जनावरांना घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो. अख्खं कुटुंब हे माईक बाजूला करा. कष्ट करत असतं. हे बूम काढा रे. अरे बूम काढा रे. येतो ऑडिओ. बूम काढा रे. ये प्रणीत आ जा इधर. प्रणीत आ इधर. बूम सेंटर में रखते आ जा इधर. सुन नहीं रहे लोग आ जा इधर. निकेश दूध पावडर आहे की त्यामध्ये थोडी टाकली तर 250 मिली दुधाचं 1 लिटर दूध होत आहे. दुसरा प्रकार आहे केमिकल टाकायचं आणि पावडर टाकायची. गाईचं दूध म्हशीचं करना पड़ेगा ना. इन लोग सुन नहीं रहे, समझ नहीं आ रहा. बोले सगळी बेसन ज्याला माहित आहे ते पण करतील. म्हणून इधर आगे आ जाइए. हे तुम्हाला सगळं माहित आहे. किधर से डाल रहे थे? घ्या अजून. अरे एमबीएस ऐकत नाही. अरे अरे घेऊन दे ना. समजत नाही त्यांना. बूम मागे गेला मग असून बोलतो ना ऐकत नाही. बूम जाऊ शकत नाही का? अरे हे नाही कोण आहे भाई. अरे बूम काढा ना तिकडून यार. समजत नाही ते करते. सचिन बूम काढ बाजूला घे. मारता येत नाही म्हणून आम्ही ते बाटली चालू आणले. म्हणजे 10 रुपयाचं होतलं केमिकल. 10 रुपये माझ्या अंगावर दुसऱ्या प्रकार आणि पुढे आता हे बघा हे तेलाचा थर आलाय वर. आता हे मिक्स केलं. सचिन ऑन आहे ना. अरे बूम काढा रे. अरे कुछ तो करो यार. हटा लो ना बूम यार. विजुअल मध्ये आहे ना. बूम काढा ना यार. व्हिज्युअल मध्ये येतो रे बूम. मिक्सरचा आवाज येत नसेल. माईक मध्ये मिक्सरचा आवाज नाही. आता हे पाणी आहे. 1 लिटर पाणी टाकायचं आहे. आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन वर. पाणी वेस्टेज झालंय आणि ह्याचं सगळं केमिकल मिळतं इस्लामपुरात. रोग कुणाकडे आहे. नाही मला म्हणायचं तिथनं आणलंय. इस्लामपूरचा तो नेमका कोण आहे. बघा ते नंतर तुम्ही चेक करा. हा विषय राजकारणाचा नाही. हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांच्या जीवनाशी लोक करतायत. हे पावडर टाकली का एसएनएफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्टमध्ये त्याला सापडत नाही. अनेक अच्छा आता एक तिप्पट तयार झालं. तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली. एका टँकरचे 3 टँकर करतात. ते किती? एका टँकरचे 3 टँकर. बघा वाचून बघा तुम्ही. केस कसा आलाय बघा. पुढे नका जाऊ. झाड काढल्यासारखं दूध आहे ते. बूम नाही का? बघा ना. भाऊ थेट पोडियमवर या ना. आता पोडियमवर या ना. भाऊ पोडियमवर या ना. दुसरा प्रकार आहे की करून दाखवा लवकर. करून दाखवा.
अरे ते माप काढ ना. कॅमेरा झूम नाही हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार आहे बघा. हे दूध 200 मिली. आता हे अंदाजे आम्ही टाकतोय. त्याला बाजूला व्हायला बघा हे तेल आहे. त्याला बाजूला व्हायला पिठेवाला तुम्ही जे दूध खाता पिठे बाबू पिठे बाबू बाजू हे फॅनसाठी आहे. चला हे धरा. आता हे तेल आहे. बघा ह्याचा कलर तसाच राहावा म्हणून हा चुना आहे. तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय. याचं 10 लिटर होतं बरं का. 1 लिटरचं 10 लिटर होतं. आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही. गावाकडची लोक परत प्रयोग करतील. शेतकरी यात करत नाही प्रयोग. पण याला दुधासारखाच वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात. कशाला सांगताय हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे. छोटू बाजू ना थोडा बाजू ना युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत. चालू आहे. एसएमएस साठी माहित नाही आता आलो डायरेक्ट आल्यावर हे करतोय. लाव नसेल तर लाव. पाहिजे मला माझी त्याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होते. केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 जर हात ठेवलं तर सकाळपर्यंत गंजतं. ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे. शरीराचं काय करत असतं. मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय. मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का. जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायकाल तर तिथं दूध निघतंच. कसं काय. हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावर टीका पण करतील. हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं. अरे पण लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळाला दूध घेऊन पाजतात. घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात. त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हे असं. हे रोग कशामुळे वाढले. हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही. अशी केमिकल